हा पॉईंट बघा, पूर्ण सगळा फॉग आहे, म्हणजे काहीच दिसत नाही पुढं. हे छोटे छोटे धबधबे तर दिसत आहेत, पण पूर्ण फॉगमुळे अर्धा रोड विजिबल नाही आहे. तसंच पुढं गेलो, तिथून मग थोडं भिजून आता खाली चाललोय. आता आम्हाला पण माहित नाही, गुगल मॅपने आम्हाला रोड दाखवलाय. आम्ही भाई गुगल मॅपच्या साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. आणि आज आम्ही गाडीची पण साल्टी काढणार आहे आणि आमची पण काढणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मग सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या भ्रमंती अनलिमिटेड या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आता आहोत मुरबाडमध्ये आणि आता आपली गाडीची अवस्था बघा. ऑलरेडी आम्ही रात्री उलव्यावरून आता मुरबाडला आलो आहे आणि आता इथून आपल्याला जायचं आहे माळशेजसाठी. तर आता आपण निघूया. आता सकाळचे वाजले जवळजवळ 9:30. आता आपण निघणार आहे माळशेजसाठी. तर आपल्यासोबत बघा आपले भाई लोक आहेत. हाय इसाक भाऊ हाय करा. मोरे हाय कर. हाय. तर चला आता आपण निघूया. तर मित्रांनो आपली आता जर्नी चालू झाली आहे. आता ऑलमोस्ट मला वाटतं एक 4-5 किलोमीटर आपण पुढं आलो आहे. पण सगळं आजूबाजूला बघितलं ना, सगळं पूर्ण हिरवंगार झालं आहे. भाई पाऊस जोरात झाला आहे काल रात्री, आणि पावसामुळे जो वातावरण झालं आहे ना ते एक नंबर आहे. आता मित्रांनो तुम्ही यायला पाहिजे, कारण आता सध्या जो क्लायमेट आहे तो एक नंबर क्लायमेट झालेला आहे. तर आता बघूया पुढं अजून तुम्हाला मला काय काय बघायला भेटेल ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण आहे ना सरळगावमध्ये आलो आहे, म्हणजे गावाचं नाव सरळगाव आहे. आता इकडे आता आपल्याला पूर्ण ही बाजारपेठ दिसते, सगळा मार्केट एरिया आहे. इथंच आपल्याला थोडंसं ट्रॅफिक लागले, नाही तर ऑलमोस्ट सगळा रोड आहे ना पूर्ण रिकामा होता. आणि पूर्ण सगळा रोड आहे तो पूर्ण ग्रीनरीचा रोड आहे. तर आता बघूया अजून काय काय आपल्याला पुढं बघायला भेटते. आता तरी आपल्याला टाईम झाला आहे जवळजवळ 10 वाजले, म्हणजे अर्धा तास झाला आपल्याला सरळगावला पोचायलाच. तर अजून किती किलोमीटर आहे पुढं? अजून 20 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे पुढं. आता अजून भारी भारी नजारे भेटतील तुम्हाला, मी आता ते पुढे दाखवतो. तर चला. तर मित्रांनो आता आपण टोकावडे म्हणून गाव आहे, तिथं आलो आहे. आता आपण नाश्त्याला काहीतरी बघूया आपल्याला काय भेटतं नाश्त्याला. हे हॉटेल दुर्गा. आता इकडं बघूया आपल्याला काय हॉटेलमध्ये आपल्याला खायला नाश्ता काय आहे. आता बघूया मेनू बघा काय आहे का. पोहे बी असेल तर बघा, दुसरं काहीतरी घेऊया. तर आता बघूया आपला नाश्ता काय. आता मित्रांनो आता आपला नाश्ता आला आहे. आता आम्ही सगळ्यांनी पोहेच मागवलेत. आता पोहे खाऊया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. आता आपला नाश्ता झाला आहे दुर्गा हॉटेलमध्ये. आता नाश्ता करून आता आपण पुढं जाणार आहे. आता अजून जवळजवळ एक 10 किलोमीटर काहीतरी राहिलं आहे आता माळशेज. तर आता जाऊया आपण इथून आता माळशेजसाठी. तर क्लायमेट बघा, क्लायमेट एक नंबर झाला आहे. बघूया आता आपल्याला पुढं काय काय व्ह्यू बघायला भेटतात. मित्रांनो आता आपण थांबलेलो काही ड्रोन शॉट घ्यायला. मला असं मस्त लोकेशन भेटलेलं, तर बोललो आता ड्रोन शॉट घेऊन बघूया आपण. तर आता काही ड्रोन शॉट घेतले ते तुम्ही एन्जॉय करा. आता आपण इकडं थांबलेलो आणि याच्या मागच्या साईडलाच इकडं आहे ना ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून आपण ड्रोन शॉट घेतले. तर एन्जॉय करा मित्रांनो.
सुरुवात झालेली आहे. आता आपण घाटामध्येच आहे आणि आता याच्या बॅक साईडला आता जो व्ह्यू दिसत होता ना पूर्ण बॅक साईडला पूर्ण सगळं फॉग झालं आहे आणि एवढं भारी क्लायमेट आहे ना. आत्ताच एक 5 मिनटापूर्वी पाऊस पडून गेला आहे. मागच्या साईडला तर पाऊस चालूच होता, आता इकडं तर पूर्ण पाऊस बंद आहे. पण कदाचित आपल्याला वरती पाऊस भेटेल. आता मला माहीत नाही तुम्हाला किती दिसतंय गोप्रोमधून, बट वरती एकदम क्लायमेट बाप झालेलं आहे. तर आता आपण वरती पोहोचूया आणि तुम्हाला वरचा व्ह्यू वरून दाखवू. आता घाटामध्येच आहे पण ऑलमोस्ट सगळं एकदम घनदाट जंगल आहे. लालपरी बघा पण मस्त वाटतंय. एकदम थंड वातावरण झाले, पाऊस पण चालू आहे हलका हलका आणि वरून हा सगळा पूर्ण अंधार झाला आहे आणि एकदम जंगलातून आम्ही चाललो आहे. अशा पद्धतीने आपला पहिला वॉटरफॉल आपल्याला भेटलाय. आपण पॉईंटला पोचलोय. राईटला बघितलं तर हा बघा पूर्ण हा वॉटरफॉल आहे. उतरायचंच आहे आपल्याला. हा बघा वॉटरफॉल आहे पहिला. आता आपण हा पहिला बघूया. मित्रांनो आता आपण पोचलोय माळशेज घाटामध्ये आणि आता आपण इकडे स्टे घेतला. आता पहिला हा वॉटरफॉल आहे. आता वॉटरफॉल आपण मस्त एन्जॉय करूया, थोडं भिजूया पण या. इकडं मस्त बुट्टा आहे खायला. हे चल भिजू पहिलं, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. केले चला. आता वरती बघूया. इकडून पण सीन मस्त आहे. हा बघा खाली वॉटरफॉल आणि इकडं बघा पूर्ण सगळं आता पाणी जोरात आहे कारण आता पाऊस पण जोरात झाला आहे. त्यामुळे एकदम क्लायमेट मस्त झालं आहे. वरती एकदम पारी लय भारी आहे. घसरट आहे का दगड? घसरट आहे. आता आम्ही वरती आलो होतो. भाई पाण्याचा प्रेशर लई जास्त आहे. आपल्यात काय एवढी डेअरिंग नाही जास्त खाली जायची, त्यामुळे आम्ही थोडंसंच पुढं गेलो. तिथून मग थोडं भिजून आता खाली चाललो आहे वापस. तर मित्रांनो तुम्ही पण येत असाल ना तर सावकाश या, हळूहळू या, चांगले शूज घालून या कारण पूर्ण आता आहे ना घसरट झालं आहे. पाण्याचा प्रेशर बघा केवढा आहे. म्हणजे कसं आहे पहिलं एन्जॉयमेंट भाई दुसऱ्यांदा, म्हणजे एन्जॉयमेंट नंतर पहिली सेफ्टी पाहिजे आपल्याला. त्यामुळे सेफ्टीनुसार मित्रांनो या. तर चला आता उतरूया आपण खाली. आता जस्ट सगळं झालं आहे, आता खाली उतरलो आहे. आता आम्ही खालीच चाललो आहे. आता बघू आपण. आता एक तर आपण पाणी बघा मित्रांनो पूर्ण चर्चेसवरती एकदम पाणी आहे ना जोरात आलं आहे. आता नेक्स्ट वॉटरफॉलला जाऊया. अजून आता पुढं कुठला आणि आपल्याला वॉटरफॉल दिसतो ते बघून घेऊया आपण. आता फॉग बघा किती आलं आहे. मग आम्ही आलो होतो तेव्हा एवढं फॉग नव्हतं, पाऊस होता. बट फॉग आता एवढं आलं आहे ना पूर्ण आता काय दिसेना असं झालं आहे सगळं. म्हणजे पाऊस एकदम बारीक आहे पण फॉग खूप जास्त आहे. आता बघूया आपण वरती पण जायचं आहे आपल्याला. वरती पण जाऊन येऊ आपण, बघूया आपल्याला अजून काय काय आता
नवीन पॉईंट, नवीन वॉटरफॉल काय बघायला भेटतात ते बघून घेऊया. तर चला मित्रांनो, आता माळशेज घाटामध्ये आम्ही आलो आहे. तर पूर्ण सगळा फॉग आहे, म्हणजे काहीच दिसत नाही पुढं. हे छोटे छोटे धबधबे तर दिसत आहेत, पण पूर्ण फॉगमुळं अर्धा रोड विजिबल नाही आहे. फक्त आता लाईट लावले, थोडंफार दिसतंय, त्याच्यावरती आपण आता चाललो आहे. आता जाऊया आपण मॅगी पॉईंटला, आणि तिथून एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथून तुम्हाला नजारा दाखवतो माळशेज घाटचा. तर आता आपण हळूहळू चाललो आहे, कारण एकदमच रिस्की रोड झाला आहे आता, कारण अजिबात काय दिसत नाही. हे बघा, समोर काय दिसतच नाही. आता आपल्याला तो रोडवरचा वॉटरफॉल पण बघायचा आहे, जो गाडीचा वॉटरफॉल आहे, त्याच्यातून पण आपण पास होऊया. कारण तो वॉटरफॉल एक्झॅक्टली कुठे येतोय ते आता बघूया आपण हळूहळू जाऊन. आयला का रे? नाही, पण इथं पण थांबतात ना गाड्या, ही पण जोरात आहे. गाडी थांबवला. तर मित्रांनो, आत्ता जस्ट आता पोचलो आहे मी मॅगी पॉईंटला, आणि इकडे मंदिर आहे बघा माळशेज घाटातलं. तर कोणाला माहीत असेल तर बघा, हनुमानाचं मंदिर आहे इथं, आणि हा भला मोठा दगड आहे. दगडाच्या खाली मंदिर आहे. इकडे बघा हे मॅगी पॉईंट आहे. इथं पाणी बघा, मजबूतवालं पाणी पडतं आहे, पण मजबूत नाही आहे पाणी, एकदम लाईट वर्जन आहे पाण्यात, पण पाणी चांगलं आहे. आणि आपण आता इकडून व्ह्यू पॉईंट बघूया. इथं जोरातच आहे, खाली अख्खं दुःख चाललं आहे, अजिबात काय दिसत नाही, पूर्ण दुःख झालं आहे. आता आपण चहा घेऊया जरा, चहा घ्यायची मजा घ्या. बघा इकडे चहा, बिस्किट सगळं भेटते. चहा घेऊन बघूया. मित्रांनो, आता चहा मस्त पिलाय, एकदम मस्त, वार एकदम बेकार लागते. आता आपण आता इथून पुढं जाऊया. तर पुढं जाऊन बघितलं तर एक पॉईंट येतो, जिकडून आता आपल्याला छोटे छोटे स्टेअर्स आहेत, तिकडून आपण खाली जाऊन आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडचा. तो पण व्ह्यू बघून घ्या मित्रांनो. त्याच्या अगोदर आता आपण हनुमानांचं दर्शन घेऊया. ते बघा, आता दर्शन घेऊन आता आपण निघूया. चला आपण जाऊया, गाडीमध्ये जाऊन बसूया. आता मित्रांनो, जस्ट आता तुम्हाला जे बोललो तो स्टेअरकेसवाला पॉईंट आहे, तिथं आता आपण पोचलेलो आहे. आता आपण उतरूया आणि त्या पॉईंटला जाऊन येऊया. तो पॉईंट पण बघून येऊ. आता गाड्या बघून उतरावं लागेल, कारण अजिबात काय व्हायचं दिसत नाही. पण एवढं आहे की मित्रांनो या, कारण मजा आहे. आता पाऊस आहे, फोग आहे, थंडी आहे, वार आहे, सगळं आहे. तुम्ही फक्त याची कमी आहे, तुम्ही या आणि एन्जॉय करा. खालच्या पॉईंटला जाऊया. चला जाऊ, नाही जायचा? हां, जावाचा की नाही? चला बरं, चल. आपण चाललोय खाली. मित्रांनो, आता आपण आलोय त्या पॉईंटला. आता ह्याच त्या पायऱ्या जसं मी तुम्हाला बोलत होतो. तो हा पॉईंट बघा, मस्त झाड बघा मित्रांनो, तिरपं आलंय पण भाई भारी दिसतंय. आता आपण खाली जाऊया आणि पूर्ण बघूनच येऊया. पाऊस आता सध्या हलका आहे, पण मजा येते. हे असंच पाऊस पाहिजे आपल्याला, एकदम हलका पाऊस, धुकं एकदम जास्त. आणि माकडं बघा तिकडे उभीत बघा, माकडं. हे कॅमेरा ओढून घेऊन जाणार गो. तिकडे आतमध्ये माकडं ती बसलेत कसे बघ. हे बघा थंडीसाठी माकडं कसे गरमी घेऊन बसलेत. सगळी थंडी आहे म्हणून इकडं सगळी जमा झाली गरमीसाठी.
आता आपण आलो आता बुट्टा खायला. इकडं आता आपला बुट्टा भाजायचं चालू आहे. भाजून झाला की आता आपण खायला घेऊ. बघा ही अशी पब्लिक नाही पाहिजे, नाश करते. अशी अशी मस्ती नाही पाहिजे पोरांची. भाई एन्जॉय करा, डिस्टर्ब नका करू कोणाला. काय मजा करा, दुसऱ्याला त्रास देऊ नका. आपला आता बुट्टा इकडं भाजायला टाकलाय. 2 बुट्टे घेऊ, खाऊ आणि पुढं निघू. बरं या दादांना थँक्यू. दादाने आम्हाला फक्त 60 रुपयामध्ये 2 बुट्टा दिला. दादाने आमच्या तोंडाकडे बघून पैसे कमी केलं. दादानं खरंच थँक्यू. दादा तुमचं नाव काय? अंकुश. अंकुश दादा थँक्यू. तुम्ही मित्रांनो कधी पण याल ना या दादाकडंच घ्या. या दादाकडं बुट्टा, मॅगी, बुर्जी पाव भरपूर काय काय भेटते. चला मित्रांनो, हे बघा फॉग मजबूतवाला आहे. फॉगमध्ये आपली लालपरी बघा. तर मित्रांनो अचानक भयानक येता येता आम्हाला अजून एक स्पॉट सापडला आणि आम्ही त्या स्पॉटला आलो आहे. तर इकडे बघितलं तर हे बघा पूर्ण सगळ्या साईडला म्हणजे पाणी आहे आणि हा समोर डॅम आहे. डॅमचं नाव काय? हां. तर आता आपण आलो आहे पाडेला डॅमला. तर डॅम बघा पूर्ण भरून वाहतोय. पाणी पण मजबूत आहे डॅमला. हे बघा पाण्याचा आवाज तुम्ही ऐकाल ना तुम्हाला समजेल. पूर्ण भरलंय पाण्याने डॅमला पाणी. पण भारी आहे हे लोकेशन पण खूप भारी आहे. आपली गाडी आपण समोर इथे गाडी दिसते, आपण गाडी लावले आणि या साईडला आपण आता चालत चालत वरती आलो आहे डॅमला. हा मुरबाड तालुक्यामध्येच येतो पाडेला डॅम म्हणून. पण लोकेशन खूप भारी आहे आणि आजचं आपलं हे लास्ट लोकेशन आहे. इथून आता आपण रिटर्न आपल्या घरी जाणार आहे आपण उल्वेसाठी. तर मित्रांनो आता आपण नवीन रोड शोधून काढलेला आहे आणि ज्याला कोणाला हा रोड माहीत असेल ना त्यांनी प्लीज कमेंट करून मला सांगा की हा रोड एक्झॅक्टली कुठे येतो. कारण ह्या रोडमध्ये मेन म्हणजे हा रोड म्हणण्यासारखा रोडच नाही आहे. नुसतीच झाडी आहे आणि नुसतीच खडी आहे, बाकी काही रोडला हाईच नाही. आता तुम्ही सांगा बघून की हा रोड एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनमध्ये येतो. जर कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा आणि कळवा. आता आम्हाला पण माहीत नाही, गुगल मॅपने आम्हाला रोड दाखवला आहे. आम्ही भाई गुगल मॅपच्या भरोशावर चाललो आहे. आता गुगल मॅप आम्हाला कुठपर्यंत नेऊन सोडतोय याचा आम्हाला पण काय माहीत नाही. तसं आमच्यासोबत इकडचे लोकल गाईड समीर पाटील साहेब आहेत. पण समीर पाटील साहेब पण 2 तास झाले हँग झालेले आहेत. त्यांना पण सुधरण असं झालेलं आहे की हा रोड नेमका आहे कुठला. आहे ह्या रोडमध्ये हा पावर दम आहे. साल्टी गेली तरी चालत, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. आणि आज आम्ही गाडीची पण साल्टी काढणार आहे आणि आमची पण काढणार आहे. तर स्टे ट्यून. तुम्ही आता बघत राहा पुढे जाऊन काय काय होते आणि काय काय नाही होते. आत्ताच आम्ही पहिला भटका दिलेला आहे साल्टीचा. आता अजून पुढे किती साल्टी जाते ते आपण बघूया. कट मारून खायला काढ बाय ड्रोन वरती आपला कॅमेरा वरती राहायचा. गाडी लाईट नाही. गाडी लाईट
कुठले गाडी ते रस्त्याने आणले हो तुम्ही? मित्रांनो, मला आत्ताच समजलंय की माझ्या गाडीतला CNG तर जवळजवळ 35-40 किलोमीटर अगोदर संपलेला. CNG पंप नव्हता म्हणून आम्ही पेट्रोलवर चालत होतो. आणि मला आता नवीन हे पण कळालं की माझ्या गाडीतलं पेट्रोल बी खपत आलंय आणि पेट्रोल पूर्ण आता ब्लिंक करते. आणि आम्ही ह्या अशा जंगलात फसलोय जिकडं ना गाडी येते ना गाडी जाते, ना कोण आहे ना कोण येते ना कोण जाते. आता जर गाडी बंद पडली तर प्लीज कमेंटमध्ये 1.5 लिटर 2 लिटर तरी टाकून जावाच.